मंडळी, अखेर दोन ठाकरे बंधू एकत्र आले। आज अनेकांना वाटतंय हे पाहायला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हवे होते, जे बाळासाहेब महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक तुफान होते, ज्यांनी 6 दशकांपूर्वी शिवसेनेची स्थापना केली। इंदिरा गांधींच्या आंधीतही त्यांनी लढवई शिवसेना तेवत ठेवली। ज्या दिव्यातलं तेल होतं मराठी आणि अंगार होता मराठी माणूस। डाव्यांच्या बाले किल्ल्याला उद्ध्वस्त करत त्यांनी आधी मुंबई आणि पुढे महाराष्ट्र या सगळ्यामध्ये एक झंझावात निर्माण केला। पण आज बाळासाहेब नाहीयेत, राजकीय परिस्थिती ही बदलली आहे। देशभर भाजपचा झंझावात सुरू आहे आणि नरेंद्र मोदी नावाच्या तुफानानं अनेक प्रादेशिक पक्षांचे बाले किल्ले अक्षरशः उद्ध्वस्त केले। ते प्रादेशिक पक्ष आपल्या अस्तित्वाची लढाई लढतायत। शिवसेनेची ही मराठवाडा आणि कोकणातली मजबूत तटबंदी भाजपच्या या तुफानात नेस्तनाबूत झाली आहे। आता भाजपचं हे तुफान मुंबईच्या वेशीवर घोंगावतंय। या तुफानाचा सामना करण्यासाठी 2 दशकांचं राजकीय वैर विसरून उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्र आले। सध्या तरी 2 हात करण्याचा, लढण्याचा त्यांचा बाणा कायम दिसतोय। लोकशाहीर वामनदादा कर्डकांच्या शब्दात सांगायचं तर हल्ल्यावरती होती हल्ले अभंगमचे बाले किल्ले, असाच ताठर माथा मुचा जरान खाली लवे, असं म्हणत ठाकरे बंधू तुफानातले दिवे ठरतील का? भाजपचं तुफान ठाकरे बंधू खरंच थोपू शकतील का? ज्या मराठीच्या मुद्द्यानं इथली मराठी मनं तेवत ठेवली, ती धग आज त्या मुद्द्यात उरली आहे का? मराठीचा मुद्दा मुंबईतल्या मराठी माणसासाठी आजही तितकाच प्रासंगिक आहे का? ज्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेना ही 4 अक्षरं अंगार चेतवणारी होती, ती आजच्या पिढीला चेतवू शकतील का? या तरुणांच्या आजूबाजूला चमचमत्या गगनचुंबी इमारती आहेत। त्या स्वप्नांच्या नगरीत मराठी माणूस हरवून गेलाय की त्याला अस्वस्थ वाटतंय, हा खरा प्रश्न आहे। आपल्या भाषेसाठी, आपल्या संस्कृतीसाठी म्हणून राजकीय पर्याय असावा का? त्यासाठी आपण राजकीय दृष्ट्या एकत्र यावं असं त्याला वाटतंय का? मराठीच्या मुद्द्यावरून 6 दशकं राजकारण केल्यानंतर सुद्धा मराठी हाल सोसत असेल तर हे अपयश कुणाचं? भावनिक राजकारणानं पोटाचे प्रश्न सुटतात का? सगळ्यांना पोचणारी मराठी आज मुंबई माणसाला, मराठी माणसाला सन्मानाची भाकरी देतीये का? मराठी माणसाला मुंबईत पाय रोवणं अवघड जातंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी माणूस जेव्हा मतदान करतो तेव्हा तो मराठी म्हणून करतो की हिंदू म्हणून करतो, हेही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि मुंबईच्या या रणांगणात असे अनेक प्रश्न आहेत। लोकशाहीतली ही सगळी लढाई मुद्द्यांची आहे। इथं शस्त्र अस्त्र सगळं मुद्दा असेल आणि यातला सगळ्यात मोठा मुद्दा मराठीचा ठरू शकेल। हाच मुद्दा घेऊन आज आपण चर्चेला आलोय। ठाकरे एकवटले, मराठी माणूस एकवटेल। या चर्चेसाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे स्टुडिओत माझ्या सोबत आहेत। आपल्या सोबत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकरजी आहेत। अभ्यंकरजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत। रामभाऊ, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आपल्या सोबत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत। डॉक्टर, तुमचंही स्वागत आहे। आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत रविकिरण देशमुख सर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपल्या सोबत जोडले जातील, मी त्यांना विचारणार आहे। पण मला आज ही चर्चा गदारोळापेक्षा, म्हणजे गदारोळात मुद्दे हरवतात, मुद्दा न हरवू देता ज्याला ऐतिहासिक असं म्हटलं जातंय ती युती ऐतिहासिक जर असेल तर आजचा डिबेट सुद्धा ऐतिहासिक व्हावा अशी माझी इच्छा आहे। आणि तसे मुद्दे आपण सगळ्यांनी मांडावेत असं मला वाटतं। मी सुरुवात करणार आहे आमदार राम कदम यांच्यापासून। त्याचं कारण वेगळं आहे, कारण त्यांचा राजकीय जन्म हा मनसेतून झाला। मराठीच्या मुद्द्यासाठी आपली आमदारकी पणाला लावण्याचं सुद्धा त्यांनी काम केलं आणि प्रसंगी त्याची पर्वा नाही केली। इतका मराठी अभिमान त्यांच्या मनात होता। म्हणून सुरुवात त्यांच्यापासून। मला सांगा, ज्या मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही त्वेषानं लढत होतात तो मुद्दा आज प्रासंगिक आहे का आजच्या काळात? विलासराव,
या चर्चेच्या आरंभी मी आपल्याला अतिशय नम्रपणे सांगेन, की आपण ज्याला ऐतिहासिक युती म्हणत आहात, हम्म, ती ऐतिहासिक शब्द आपण वापरताय ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे. पण या अगोदर बीएससीच्या निवडणुकीमध्ये पण हीच युती झाली होती. हम्म, आणि ती युती झाल्याच्या नंतर आमचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरजी या दोघांनी शक्तीपणाला लावून या दोन्हीही पक्षांच्या वाट्याला भोपळा आला. तर त्याच्यामुळे काल परवाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत देखील यांना 2 आकडे पार करता आले नाहीत आणि एका पक्षाला तर काहीच मिळालं नाही. हा, तर त्याच्यामुळे ठीक आहे, टीआरपी बाकीच्या सगळ्या गोष्टी वगैरे, पण ज्यांना विधानसभेत परफॉर्मन्स दाखवता आला नाही, हम्म, ज्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेत परफॉर्मन्स दाखवता आला नाही, ज्यांना आपण गल्लीबोळात म्हणता येणार नाही पण अतिशय किरकोळ निवडणूक बीएससी मध्ये 2 पक्ष एकत्र येऊन परफॉर्मन्स दाखवता आला नाही, हा, तर त्याला आपण ऐतिहासिक म्हणायचं काय हम्म, संदर्भ? म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण ज्याला भाऊ करतो आहोत, हा असा एक भाग होतोय. बर, आणि दुसरा तुम्ही जो विषय विचारलात मराठीचा, तर हम्म, हे 2 भाऊ एकत्र आलेत, 2 पक्ष एकत्र आलेत, मराठीसाठी एकत्र आलेत. 20 वर्ष कुठे गेला होता हो मराठी माणूस? हा, 20 वर्ष का नाही आले? हम्म, तर त्याच्यामुळे मराठीसाठी वगैरे काही एकत्र आलेलं नाही. बर, इथे राजकीय अस्तित्व दोन्ही पक्षांचं अतिशय शेवटच्या टोकाला आलं होतं. स्वतःला वाचवायचं असेल ते एकत्र येणं ही त्यांची राजकीय आवश्यकता होती. हम्म, त्याला हतबलता देखील म्हणता येईल. तर त्याच्यामुळे ज्या उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्षांना पक्षातून 27 नोव्हेंबर 2005 ला बाहेर पडण्यात भाग पाडलं, हा, त्याच मनसेच्या दारी उद्धव ठाकरेंना राजकीय आवश्यकता म्हणून जावं लागलं. हम्म, आणि आता शेवटी एक अतिशय भ्रमित अवस्था आहे, की जावं जाऊ नये, जावं जाऊ नये, जावं जाऊ नये. ठीक आहे, चला काहीतरी टिकलं पाहिजे म्हणून ते एकत्र प्रयत्न करतायत. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा विलासराव, हम्म, थोडंसं बोलू त्यानंतर पूर्ण वेळ हा, अविनाशना आणि अखिल चित्रेंना आपण द्या. मी हम्म, मध्ये कधीच बोलत नाही दोघांच्या. हम्म, तर दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, की यांनी उगाच बाऊ केला मराठी माणूस म्हणजे हे, हम्म, मुंबई म्हणजे हे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब बोलले महाराष्ट्र म्हणजे हे. कसं काय संबंध आहे? हम्म, म्हणजे उद्या राज्यसभेची खासदारकी देताना उद्धव ठाकरेंना सुषमा अंधारे आठवत नाहीत, हं? किंवा बाकीचे मराठी दिवाकर रावते, चंद्रकांत कोणीच आठवत नाही. हम्म, त्याला दुसरे कोणीतरी आठवतात. महापालिकेतलं कंत्राट देताना मराठी माणूस आठवत नाही. बिल्डरची बाजू घेताना त्यांना मराठी माणूस दिसत नाही. हम्म, मराठी माणूस स्वतःचं दुकान बंद व्हायची वेळ आली की मग मराठी माणूस, मग मुंबई. तर त्याच्यामुळे कृपा करून मुंबईला आणि मराठी माणसाला इतकं तुम्ही हलक्यात कुणीच घेऊ नये. ठीक आहे. अगदी कारण मी टू मराठी टू आहे. द पॉइंट तुम्ही मराठीसाठी बोललाय. मी निलंबन केलंय. तुम्ही मी स्वतः 4 वर्षासाठी निलंबित झालो होतो. मी भाजपमध्ये आहे. प्रवीण एक्झॅक्ट, दरेकर भाजपमध्ये आहेत. तर हा, त्याच्यामुळे विषय मराठी माणसाला कुणीतरी, आम्ही त्याचे मालक आहोत, आम्हीच त्यांच्या पाठीशी आहोत, असा कुणीही पुळका आणण्याचा गरज नाही. कुणी तशा अहंकारात पण राहू नये, हम्म, संभ्रमात पण राहू नये. आणि जे अहंकारात आणि संभ्रमात राहिले त्यांना मराठी माणसाने धडा शिकवला ना मागच्या वर्षभरात 2दा ठीक आहे, 3दा शिकवला. ठीक आहे, ठीक आहे. आता हे मी येतो नवीन आता. काहीतरी एक आपण त्याला एक एक इव्हेंट एक मुद्दे करतोय. घेऊया, एक मुद्दे घेऊया. बरं चल ठीक. राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख सर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. आता 2 पक्ष ज्यांची आज युती झाली त्यांच्याकडे जातोय. ठीक आहे, भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक वाटो न वाटो, पण एक राजकीय घडामोड म्हणून ते 2 ठाकरे एकमेकांच्या घरी जाणं ऐतिहासिक असू शकत नाही, पण राजकीय दृष्ट्या ते एकत्र आले 20 वर्षाच्या नंतर, म्हणून तो शब्दप्रयोग सगळीकडे केला जातोय. एक आपल्या सगळ्यांच्या राजकारणाच्या आयुष्यामध्ये सुद्धा ती घटना महत्वाची आहे महाराष्ट्राच्या. म्हणून मुद्दा हा आहे, अविनाशजी, टू द पॉइंट त्यांचं म्हणणं आहे, हे तुम्ही मराठीच्या मुद्द्यासाठी आलेले नाहीये, मराठीचा मुद्दा आज उरलेला नाहीये, तुम्ही तुमचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आलेले आहात, मराठीचं फक्त नाव आहे. काय आहे विलासजी, हम्म, की तुमचं एक मगाशी छान वाक्य होतं, ते बघितलं मी, की ठाकरे बंधू एकवटले. फक्त पुढचं लिहिलं असतं तर बरं झालं असतं, सत्ताधारी बिथरले. कारण आम्ही आज सकाळपासून हे सगळे बोलताना बघतोय, जर आमच्या पक्षाचा एवढा महिमाच नाहीये किंवा काही नाहीच आहेत, तर ह्यांना काय एवढी जळजळ आणि मळमळ लागली. म्हणजे मी त्या भातखळकरांचं स्टेटमेंट ऐकलं, फार वैयक्तिक टीकेवरती आले होते. हम्म, इतकी पातळी खाली गेली भाजपची, की सुसंस्कृत आणि स्वतःला म्हणतात की आमच्यावर आरएसएसचे संस्कार आहेत. मग मी तुम्हाला सांगतो, हेच भातखळकर 2009 साली एबी फॉर्म घेऊन, राम कदम साहेबांना माहित असेल, एबी फॉर्म घेऊन कृष्णा कुंजीच्या 3ऱ्या मजल्यावरती सकाळी 10:30 आले होते,
की मला मनसेकडनं लढायचं आहे. हम्म. तत्वाच्या गोष्टी ह्यांनी करू नयेत. दुसरं होय 100% मुंबईचा मालकी हक्क हा महाराष्ट्रातील किंवा महाराष्ट्राचा मालकी हक्क हा महाराष्ट्रातील मराठी माणसाकडेच आहे. आणि गेल्या काही महिन्याची जर तुम्ही क्रोनॉलॉजी बघितलीत, मग तो हिंदी भाषेचा विषय असेल, तो कबूतरांना दाणे घालण्याचा विषय असेल, किंवा अजून कुठलेही विषय असतील, किंवा खास करून सत्ताधाऱ्यांची स्टेटमेंट्स असतील, हम्म. हे कुठे होतं हिंदी भाषेच्या वेळेला? हे काय यांची स्टेटमेंट्स होती? फक्त त्यांच्या अंगाशी आलं की सोयीने विसरायचं. हा. आणि आपण जेव्हा टीका करता तेव्हा एक लक्षात घ्या, तुम्हीच त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये 20 वर्ष होतात. त्यामुळे चांगल्या गोष्टीला किंवा वाईट गोष्टीला तुम्ही त्याच प्रमाणात सहभागी होता ते लक्षात ठेवा. टीका करणं सोपं असतं. म्हणजे मी एकेकाच्या टीका बघतोय, आम्हाला हास्यास्पद वाटतंय. हम्म. राज साहेबांनी कुठलाही पक्ष फोडून झोडून, आशिष शेलार म्हणाले सत्ता पिपासू राजसाहेब ठाकरे 19 वर्ष झाली, 38 वर्ष स्वतःचा पक्ष काढलाय. सन्मान्य बाळासाहेबांना दुखावून पक्ष नाही काढला. त्यांच्या घरी जाऊन त्यांची परवानगी घेऊन खऱ्या गोष्टींची जाणीव करून देऊन तो पक्ष काढला. नातं तुटलं नाही कधी. हम्म. सत्तेकरता खुर्ची करता ज्या माणसांनी आपल्याला घडवलेलं आहे तो पक्ष फोडला, त्याचं चिन्ह फोडलं, त्या पक्षाचं नाव नेलं. हम्म. हा इकडे मुद्दा मी आठवण करून देतो. बोलणं खूप सोपं असतं. कुठे होते हो? रजा अकादमीने मोर्चा जेव्हा केला होता हा. तेव्हा मला वाटतं तुमच्या लोकांच्या चॅनलवरच्या सगळ्या गाड्या बिड्या जाळल्या होत्या, आमच्या पोलीस माताभगिनीवरती हात टाकला होता. तेव्हा हे कट्टर हिंदुत्ववादी कुठे गेले होते? तो मोर्चा राजसाहेबांनी लाखाच्या वरचा मोर्चा काढला होता. मराठीचं कुठलंही आंदोलन असो, कुठे गेले? कुठे दिसतच नाहीत. हे सोयीने राजकारण करतात, लक्षात ठेवा. आज बर. तुम्ही राज ठाकरेंवर टीका करताय की या पक्षाची ताकद नाहीये. मग माझा प्रश्न तुम्हाला नम्रपणे असा आहे की जर माझ्या पक्षाची ताकद नाहीये, जर सन्मान्य राज साहेबांची मनसेची ताकद नाहीये, तर ह्या लोकसभेला मग स्वार्थ म्हणून तुम्ही राज साहेबांच्या भाषणाचा वापर करून घेतलात का? ही महाराष्ट्राची जनता विसरणार नाही. ठीक आहे. तेव्हा भाजपचे 1 नंबर पासून 10 नंबर पर्यंत हा. हा. सर्व नेते इकडे शिवतीर्थवरती हेरझाऱ्या घालत होते की सन्मान्य मोदी साहेबांच्या बरोबर जोडीने तुम्ही भाषण करा. हम्म. हे कशासाठी? त्याच्याकरता आमदार खासदार लागत नाहीत. हा. त्याच्याकरता राजविचार लागतात, राजभाषा लागते, राजशक्ती लागते, लक्षात ठेवा. हा. होय सत्तेत जायला लागतं, परंतु माणूस जर खरा असेल तर यश मिळायला वेळ लागतो. परंतु नक्की त्याच्या मागे लोकांची साथ असते. हम्म. आणि हे दोन बंधू आता जे एकत्र आलेले आहेत त्यांनी ह्यांना 100% त्रास होतोय. बर. जर आम्ही आमच्यावरती कुठल्याही प्रकारे भाष्य किंवा चर्चा करूच नका. ठीक आहे. ठीक आपण आहे. कोणाबद्दल बोलतो का? ज्याचं अस्तित्व आहे त्याबद्दल आपण बोलत नाही. त्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे की टीका करताना 10 वेळा विचार करा. तुम्ही जर जुनं काढायला गेलात तर आम्ही तुमचं सगळं ठीक जुनं आहे. काढू. जुनं आपण उखाण पकडा. वर्तमान आपण आणि मुद्द्यावर बोलूया. मराठीचा मुद्दा आज प्रासंगिक आहे का हा माझा प्रश्न थेट आहे. तुम्ही मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र आले म्हणताय. निखिल चित्रेजी तुमचं अखिल चित्रेजी तुमचं असं म्हणणं आहे की मराठीचा सगळा जो मतदार आहे त्याला तुम्ही आज साथ घालताय. मराठीसाठी आम्ही एकत्र आलो असं तुम्ही स्पष्टपणे सांगताय. तुम्ही आज हे जाहीर केलं. पण मराठी माणूस आज खरंच एकवटेल असं तुम्हाला वाटतं तुमच्या पाठीशी? पहिलं प्रथम तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतो, त्याच्यानंतर मला 1 मिनिट द्या. राम कदम साहेबांनी जे जे काय प्रश्न उपस्थित केलेले आहेत ना, महाराष्ट्राला त्याचे उत्तर मी टू द पॉइंटच देईन. त्यांनी टू द पॉइंट बोललेले आहेत ना. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला होता ना, तो मुंबईसह महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी झाला होता. आजपासून जो लढा सुरू झालेला आहे ना, तो लढा मुंबई ही महाराष्ट्रातच राहिली पाहिजे यासाठी सुरू झालेला आहे. आणि मराठी माणूस आज नाहीये महाराष्ट्रात, तोडायचा डाव चालू आहे ना, षडयंत्र सुरू आहे ना त्यांचं. आज आपण जर पाहिलं तर एक ॲनाकोंडा मुंबईला गिळण्यासाठी हा जो काय त्याचं काय पूर्ण घेराव घालून मुंबईला जो बसलेला आहे ना, त्या ॲनाकोंडाला फाडण्यासाठी हे महाराष्ट्राचे 2 वाघ आज एकत्र आलेले आहेत. आणि ते वाघ एकत्र आल्यामुळे जे काय या राजकारणाच्या जंगलात जे काय सगळे भितरलेले आहेत ना, जसं अभ्यंकर साहेबांनी आता सांगितलेलं आहे की सकाळपासून त्यांचे जे काय वारंवार खोटे आरोप सुरू आहेत. आता मी येतो टू द पॉइंटवर. तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आता टू द पॉइंट राम कदम साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते, त्यांना आता मी उत्तर देतो की इतकं त्यांना हे आहे ना की अंधारे मॅडमना का नाही दिलं, अमक्याला का नाही दिलं. मला थेट प्रश्न आहे त्यांना, अहो ते माधव भंडारींचं वय निघत चाललंय, त्यांना नेहमी तुम्ही गुळ लावता, तुम्ही त्यांच्यानंतर येऊन आमदार झाला इथे, त्यांना का नाही दिलं? केशव उपाध्यायांना का नाही दिलं? राज्यसभेच्या यादीत फक्त त्यांचं नाव झळकतं, कधी ते काय त्यांना मिळत नाही, साधं MLC मिळत नाही. हो, त्याच्याबद्दल उत्तर द्या.
राहिला प्रश्न मराठी माणूस निवडणुकीला आम्हाला मदत देईल का, साथ घालायचं का? तर आम्ही फक्त भावनिक साथ नाही घालत, हे ना फक्त धार्मिक मुद्द्यांवरच बोलायचं आहे. हिंदू मुस्लिम हे सगळं आहे ना मांडायचं आहे, जाती धर्मात आहे ना वाटायचं आहे. परंतु शिवसेना आणि ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला केलेल्या कामावर जाणार. जे काय केलेली कामं आहेत ना मुंबई महानगरपालिकेत त्याच्यावर बोलणार. मुंबई महानगरपालिकेत तुम्हाला काय म्हणायचंय, 20 वर्ष भारतीय जनता पक्ष हा शिवसेनेबरोबर होता की नव्हता? आशिष शेलार त्याचे नगरसेवक होते की नव्हते? अमित साटम त्यांचे आजचे मुंबई अध्यक्ष नगरसेवक होते की नव्हते? आपण एक साधं माध्यमांनी आशिष शेलारजींना विचारलं तर ते काय म्हणाले, गोल 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 फिरवत काय म्हणाले की काय हिंदू मराठी नसतो का, महापौर हिंदू होणार. छाती टोकपणे का नाही सांगितलं मराठी माणूसच महापौर होणार? या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना जेव्हा विचारलं तर तेव्हा ते काय म्हणाले, महायुतीचा महापौर होणार. का नाही म्हणाले छाती टोकपणे की मराठीच महापौर होणार? कारण यांचे मनसुबेच वेगळे आहेत आणि ते मनसुबे उधळून लावायला यांना हे दोन्ही ठाकरे आज एकत्र आलेले आहेत. आणि ठाकरेंची जे काय मनशा आहे ना ती फक्त मराठी माणसाला त्याचा न्याय हक्क इथे मिळाला पाहिजे. मराठी माणसाचा हक्क हे मुंबईवर आहे आणि मुंबई तोडण्याचं जे काय त्यांचं डाव आहे नाही दिसत नाही का? बुलेट ट्रेन कोणासाठी केलं हो? बुलेट ट्रेन हे लांबचा पल्ला गाठण्यासाठी असतं की जवळचं? वारंवार राजसाहेबांनी पण सांगितलंय का कुठे गुजरातला काय ढोकळा खायला जायचं का सकाळचं नाश्ता करायला? काय करायला गुजराती माणसाला मुंबईत आणायला? वाढवण बंदर मध्ये स्टेशन नव्हतं बुलेट ट्रेनचं. राम कदम साहेब आमदार आहेत, त्यांना माहित नाही कशाला तिकडे आणलं स्टेशन? काय मी विचारतो मला आणखी पाहुण्यांना पण ह्याच्यात घ्यायचं. डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे तुमच्यावर काय टीका होते नेहमी? तुमच्यावर टीका ही होते की मराठीच्या मुद्द्याच्या बद्दल तुम्ही भूमिका घेऊ शकत नाहीये. तुमच्या वेगवेगळ्या घोषणांच्या बद्दल टीका होते आणि गुजरात धार्जिणे म्हणून तुमच्यावरती सातत्याने टीका होते. या टीकेला तुम्ही कसं उत्तर देणार आहात? कारण तुम्हाला पण ह्या निवडणुकीमध्ये मराठीच्या मुद्द्यावरच मतं मागावी लागतील ना. तुम्ही काय करणार आहात? सगळ्यात पहिलं विलासजी की आमच्यावर टीका ही मराठीच्या मुद्द्यावर होत नाही किंवा मराठीच्या विरोधात होते, हे सर्वस्वी चुकीचं आहे. हा पहिला मुद्दा आहे. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचं बळ किती आहे आणि शिवसेना खरी कुठची आहे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा वारसा कोणत्या शिवसेनेकडे आहे, महाराष्ट्रातील जास्तीत जास्त जनतेने कोणत्या शिवसेनेला स्वीकारलं आहे, हे आम्ही राजकारणात पण आणि निवडणुकीच्या रिंगणात पण शिवसेना म्हणून दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्यावर कोण काय टीका करतं याच्यापेक्षा शिवसेना म्हणून महाराष्ट्रात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवसेना म्हणून मराठी माणूस आणि शिवसेना काय आहे ते आम्ही दाखवून दिलेला आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा की आपण मगाशी म्हणालात भाजपचं तुफान. अहो, भाजपचं तुफान ज्यावेळी तुम्ही म्हणता त्यावेळी शिवसेनेला तुम्ही काय म्हणता ना? आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमचा स्ट्राईक रेट बघा. आम्ही शिवसेनेचा झेंडा आणि निशाणे ही महाराष्ट्राच्या त्यांच्या तुफानावर स्वार झालेले नाही. आता हे तुम्हाला काय म्हणायचंय त्याच्याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. आम्हाला काय म्हणायचंय ते आम्ही म्हणून दाखवू. कारण कोणाच्या तुफानावर स्वार होण्यासाठी शिवसेना नाहीये, तर शिवसेना स्वतःच्या बळावर घराघरात जाण्यासाठी शिवसेना आहे. आणि तेवढं काम गेल्या 2.5 वर्षात एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आम्ही हे काम डेव्हलपमेंटच्या माध्यमातून मुंबई आणि महाराष्ट्राच्या प्रगतीच्या माध्यमातून आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्याच्यामुळे कोणाबरोबर जाण्याची गरज नाही. तिसरा मुद्दा की मराठी काँग्रेसमध्ये आहेत, मराठी भाजपमध्ये आहेत, मराठी शिवसेनेत आहेत, मराठी इव्हन समाजवादी पार्टीत आहेत, मराठी MIM मध्ये आहेत,
मराठी वंचित मध्ये आहे. मग एवढं सगळं महाराष्ट्राच्या समोर चित्र असताना काही माध्यम मराठी म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मराठी म्हणजेच आदरणीय राज ठाकरे साहेब म्हणत असतील तर ते कितपत नाही योग्य आहे? डॉक्टर अहो, हे बघा जेव्हा मराठीच्या त्रिभाषा सूत्राचा मुद्दा आला तेव्हा कोण कोण काय काय बोललं, मराठीसाठी आग्रही कोणी घेतलं, याच्यावरून सगळे डिबेट झाले ना. नाही, तुम्हाला माहिती आहे ना विलासजी, कुणाची काय भूमिका होती तेव्हा ते. विलासजी, एक हा. गोष्ट लक्षात घ्या, हम्म, एखाद्या मुद्द्यावरून कोणी काय भूमिका घेतली हा याच्यावरून त्या मराठी जनांची मालकी हा ती कोणाकडे जात नाही. प्रत्येक पक्षामधला मराठी माणूस आहे आणि मराठी अविनाशजी मालकी आहे माणसाने- तुमच्याकडे, म्हणजे मालक आहात तुम्ही एकच मराठी मिनिट. माणसांचे, मालकी घेतली एकच तुम्ही. मिनिट द्या मला, एकच मिनिट, महाराष्ट्राचा हा एक मिनिट त्यांचं बोला, बोला. उत्तर घेतो राजू ना. बोला. एकच मिनिट द्या मला, हा की ज्यावेळी आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना सुद्धा मराठी माणसं या प्रत्येक महाराष्ट्राच्या राजकीय पक्षांमध्ये होती आणि त्यांनी त्याच्याप्रमाणे मतदान केलं आणि त्याच्याप्रमाणे लोकांना निवडून दिलं. मग बाळासाहेब का त्याच्यामुळे चुकीचे होते का मराठीचा मुद्दा उपस्थित करणारे? मी परत एकदा तुम्हाला सांगतोय की आम्ही सांगत नाही मराठीचा मुद्दा कोणी उपस्थित केला म्हणजे ते चुकीचं आहे, हम्म, पण असं जे चित्र नरेटिव्ह रंगवण्याचा प्रयत्न होतोय तो प्रयत्न संपूर्णपणे फसवा आणि चुकीचा आहे. ठीक आहे. मराठी अविनाशजी त्यांचा कोणाची थेट मालकी नाही. कळलं तुमचा मुद्दा. मी विचारतो मालकी तुमच्याकडे आहे का म्हणतात मराठीची? नाही, मालकी महाराष्ट्राची मालकी मराठी माणसाकडे आहे. हा कारण ही मालकी नक्कीच जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं बोलणाऱ्या ह्यांच्या प्रमुखांकडे नाहीये. हा कारण आम्ही जे ऐकलं होतं त्यांनी महाराष्ट्रातील मराठी लोकांचा संताप झाला होता हम्म, की जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात हे जे बोललं गेलं तुमच्या माध्यमातून आम्ही पाहिलं, याला फक्त लाचारी असं म्हणतात, लक्षात ठेवा. आणि बरं. मला कळत नाही की हे लोक जेव्हा म्हणतात की आमच्यावर आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे संस्कार आहेत, असं हे म्हणतात. बर संस्कार आहेत हम्म, आणि त्या संस्काराला तुम्ही तिलांजली दिली. ते संस्कार तुम्ही सुरतला नेलेत, तिकडून गुवाहाटीला नेलेत, तिकडनं गोवा मार्गे मुंबईत आलात, सत्तेत बसलात बरोबर, सत्तेत तुम्ही तिसऱ्या बरोबर बसलात आणि आम्हाला तुम्ही सांगता मुंबई डेव्हलप कशी केली. एक लक्षात ठेवा, मराठी माणसाच्या मागे पूर्ण ताकदीने हिंदीचा विषय होता तेव्हा हे मूग गिळून गप्प होते. ह्यांच्यापैकी कोणीही काही बोललं नाही. उलटे यांचे काही नेते, इथे यांचे नेते आले होते हिंदी करता, सन्मान्य भुसे साहेब इथे आले होते. ते काय बोलले होते की साहेब माझं ऐकून घ्या, हिंदीवरती माझं ऐकून घ्या. नेता माहितीये कशाला म्हणतात? मराठीवर प्रेम करणारा कशाला म्हणतात? राज साहेब म्हणाले तुमचा आदर म्हणून तुमचं मी ऐकून घेईन, पण तुम्ही म्हणताय ते मी ऐकणार नाही. मराठी करता मला कुठल्याही टोकाला जायला लागलं तरी चालेल. हा फरक लक्षात घ्या. ठीक आहे. सत्य करता, लाचारी करता, लोकांवरती काही लादायचं, यांनी आम्हाला मराठी पण शिकवूच नाही. ठीक आहे, आणि ठीक आहे. मराठी माणसाचा ठेका कोणीच घेतलेला आता नाहीये. डॉक्टर राजू वाघमारेंना ऐकायला जात मराठी नाहीये, माणसाच्या तांत्रिक कारण मागे सुद्धा असू शकतं. शेवटचं विलास, हा. शेवटचं बोलतो. हम्म, मराठी माणसाच्या मागे पूर्ण ताकदीने हे ठाकरे बंधू आहेत, कारण हे 4 पिढ्यांचे संस्कार आहेत, लक्षात ठेवा. फक्त हे जे लोक टीका करतायत त्यांनी एक गोष्ट नक्की लक्षात आली की यांना प्रचंड त्रास होतोय. मला ती टीव्हीवरची जाहिरात आठवली, जळजळतोय मी, मळमळतोय मी. आता पुढचं काही बोलत नाही मी, ठीक ते आहे, तुम्हाला ठीक आहे, माहिती ठीक ठीक आहे. डॉक्टर राजू वाघमारे, तुम्हाला ऐकायला आलं नसेल, फक्त एक वाक्य सांगतो पटकन, मला प्रतिक्रिया. माझा तरी आवाज येतो तुम्हाला? हो, येतोय. हा, ते म्हणाले जय गुजरातचा नारा देणाऱ्याने मराठी पण शिकू नये आम्हाला, असं त्यांचं म्हणणं होतं. त्याचं काय उत्तर असेल तर 30 सेकंदात द्या. मला रविकिरण सरांकडे जायचं. राजकीय पक्ष ज्या ठिकाणी ज्या राजकीय आपल्या स्वतःचे जे मतदार आहेत त्यांच्या समोर ज्या वेळी राजकीय पक्ष जातात त्या प्रकारच्या राजकीय घोषणा तुम्हाला द्याव्या लागतात. हे राजकारण आहे, हे प्रेम वगैरे काही नाही. ज्यावेळी प्रत्येक पंतप्रधान वेगवेगळ्या प्रदेशात जातात, त्या प्रदेशाचा ड्रेस घालतात, त्या प्रदेशाची खाद्य संस्कृती करतात, हा जो प्रकार आहे हा राजकारणाचा प्रकार आहे. याच्यामुळे तुमचं मराठीवर प्रेम जास्त आणि आमचं कमी असं जर कोण ठरवत असेल तर ते राजकारण ठरत नाही. ठीक आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. आरोप प्रत्यारोप दोन्ही आलं, मी दोघांनाही संधी दिली. मला या सगळ्याचं राजकीय विश्लेषण जाणून घेण्यासाठी रविकिरण सरांकडे जायचं. रविकिरण सर, 2 ठाकरे एकवटले 18 वर्षाच्या नंतर, मुद्दा मराठीचा घेतला. या मराठीच्या मुद्द्यावरती मराठी माणूस सुद्धा एकवटू शकेल इतका मराठीचा मुद्दा आज प्रासंगिक राहिलाय का? मुद्दा क्रमांक 1. आणि मला दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून हवंय.
की ती राजकीय ताकद आज त्या मराठी मुद्द्यात आहे का, की तो मुद्दा कोणाला तरी सत्तेत नेऊन बसवेल? मराठीचा मुद्दा तात्कालिक नाही, तो चिरस्थायी आहे. हम्म, मुंबईसारख्या महानगरामध्ये आपली सांस्कृतिक आणि भाषिक ओळख कायम राहावी, अशी इथल्या मराठी माणसाची इच्छा असते. त्याच्यावर कुणाचं आक्रमण होऊ नये आणि आपला पैस जो आहे तो आक्रसून जाऊ नये, हा. यासाठी तो धडपडत असतो. जगण्या मरण्याचे प्रश्न थोड्याफार फरकाने सर्वांचेच सारखे आहेत. आज त्याच मराठी माणसाला चांगले रस्ते हवेत, चांगल्या सुविधा हव्यात, गर्दी कमी हवी सार्वजनिक वाहतुकीमध्ये, घरं व्यवस्थित हवीत, घरं कुठेही मिळायला हवीत, भाषिक आणि प्रादेशिक अस्मितेवर कुणीही त्यांना घरं नाकारू नये, त्यांना कुठेही नोकरी मिळवताना तुम्ही अमुक भाषिक आहात म्हणून नोकरीसाठी त्यांना त्रास होऊ नये, एवढी माफक अपेक्षा मराठी माणसाची आहे. मुंबईमध्ये आलेला मराठी माणूस म्हणजे कोण? तर तो केवळ महाराष्ट्रात जन्माला आहे असं नव्हे, जन्माला म्हणजे मराठी आहे, त्याचं कुळ मराठी असं नाही. या मुंबईमध्ये अनेक लोकांनी आपलं करिअर घडवलं, बाहेरून आले, त्यांनी ही भाषा स्वीकारली, संस्कृती स्वीकारली, हा. मराठी अस्मिता स्वीकारली. ते सगळे मराठी आहेत. जे विरोध करतात तेच राजकारणाचा भाग होऊ शकतात. परंतु ज्यांनी मराठी स्वीकारली त्यांना विरोध, की फक्त तुम्ही महाराष्ट्रातल्या मूळ कुटुंबात जन्माला आला नाहीत म्हणून विरोध, हे दोन मुद्दे आहेत. यावर कधीतरी स्पष्टीकरण होण्याची गरज आहे. हा. दुसरा, हा मुद्दा राहिलाय का? मला वाटतं राजकारणासाठी हा मुद्दा कायमच राहील. मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता, मराठी आणि मुंबई ही मराठी माणसांच्या हक्काची आहे ना. हा. ती कशी काय मराठी माणसं सोडतील? हम्म. तुम्ही मराठीवर काही मुंबईच्या बद्दल काही मुद्दा बोलला तर त्याची प्रतिक्रिया तुम्हाला चंद्रपूर पासून मुंबईपर्यंत ऐकायला मिळेल. हा. एवढं मराठी माणसाचे ह्या मुंबईबद्दल संवेदनशीलता आहे, प्रेम आहे. आणि हे मिळवून देण्यामध्ये सेनापती बापट, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, क्रांतिसिंह नाना पाटील याच्यासारख्या अनेक थोर माणसांनी संघर्ष केलेला आहे. शेतकरी कामगार पक्ष, कामगार चळवळ, मुंबईतला कामगार वर्ग नसता तर मुंबईचं काय झालं असतं विचार करा. आज तो कामगार कुठं गेलाय ते महत्वाचं आहे. 106 हुतात्म्यांमध्ये कामगारांचा भरणा सगळ्यात मोठा होता. त्यामुळे मराठीचा मुद्दा राजकारणासाठी कायम राहील. ठीक आहे. फक्त त्याची व्याख्या तुम्ही काय ठरवणार आहात हे अतिशय महत्वाचं आहे. राम कदमजींना मला विचारायचं आहे की मराठीचा मुद्दा आलं की भाजप प्रत्येक वेळेस बॅकफुटला जातं असं का दिसतं? मुद्दा क्रमांक 1. दुसरं, राष्ट्रीय पक्ष असल्यामुळे तुम्हाला प्रादेशिक भूमिका घेत असताना मर्यादा येतात, हा त्याच्यातला भाग आहे की तुम्हाला सगळ्यांना सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, म्हणून सुद्धा तुमची अडचण होतीये? काय नेमकं कारण आहे? काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. मी डॉक्टर राजू वाघमारेंना विचारतो. डॉक्टर, बोला. जेव्हा मराठीचा मुद्दा येतो तेव्हा पुढे येऊन त्या मुद्द्याबद्दल बोलायला हवं. जर तुम्ही स्वतः ओरिजिनल शिवसेना असा दावा करता, ते का दिसत नाही असं म्हणणं आहे? नाही, का दिसत नाहीचा प्रश्नच येत नाही. बघा, मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा महापौर बसेल आणि तो मराठीच बसेल असं शिवसेना म्हणून आम्ही बोलतोय ना. आम्ही कुठे बोलत नाही की फक्त महायुतीचा बसेल. आम्ही शिवसेना म्हणून बोलतोय की महायुतीचाच बसेल आणि तो मराठीच बसेल. आम्ही कुठे पाठीमागे गेलेलो नाही त्याच्यासाठी. ठीक आहे, लक्षात घ्या. राम कदम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. माझा प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचला रामभाऊ? पहिला पुछला नंतर कट झाला होता. हा, प्रश्न हा होता की जेव्हा जेव्हा मराठीचा मुद्दा येतो तेव्हा भाजप बॅकफुटवर जाते. त्याच्या मागचं कारण काय आहे? भाजपला प्रादेशिक राजकारणापेक्षा देशाचं राजकारण करावं लागतं, सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं. हा मुद्दा काय कारण आहे? मला एक सांगा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वर्तमान मराठी आहेत का कोण आहे? तो मराठी आहे. मी मराठी आहे का कोण आहे? मराठी आहे. त्याच्यामुळे हे बॅकफुटवर जातं, हे कोणाचं आकलन आहे? काही संदर्भच नाही दूरदूरपर्यंत. मुळामध्ये उद्धव ठाकरेंकडे हा मुद्दा, भावनात्मक मुद्दा एवढ्यासाठी घ्यायचा आहे की एवढी वर्ष मुंबईला लुटून खाल्लं, मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात काय केलं हे सांगण्यासारखं एक काम. मागे माननीय मुख्यमंत्री फार सुंदर बोलले होते, फडणवीस साहेब, की उद्धव ठाकरेंची कोणतीही भाषण काढा, त्याच्या कोणत्याही भाषणामध्ये मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काय केलं त्याचा एक मुद्दा असत नाही. आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांचं कोणतंही भाषण काढा, त्यांच्या भाषणामध्ये काय काय केलं त्याची पूर्ण यादी असते. कधी सुरू केलं काम, कधी काम संपलं. विकासावर बोलतो आम्ही मतदान विकासावर मागतो. आलं का लक्षात? त्याच्यामुळे पक्ष म्हणून आणि महायुती म्हणून कुठेही बॅकफुटवर नाही. उलट
उद्धव ठाकरेंच्या काळात जे 11,000 लोक मुंबईमध्ये मृत्यू पावले त्याला निष्काळजीपणा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. बर. विलासराव, मी तुम्हाला खरंच पोटतिरीकडे सांगतो, मध्ये टोकू नका. त्यावेळेस विधानसभा सत्र सुरू होतं आणि मी महाराष्ट्राचे 4-5 आमदार मेडिकल क्षेत्रात मोठं काम करतात, त्यापैकी मी करतो, आपल्याला कल्पना आहे त्याची. हो. मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या पहिल्यांदा आणि शेवटी एकदाच गेलो होतो दालनात. मी त्यांना समजून सांगितलं, उद्धव साहेब आपण मुख्यमंत्री आहात, कोविड येतोय, 2-3 दिवसात लॉकडाऊन सुरू होईल, मुंबईतली हॉस्पिटलची स्थिती बघा, कुठेही व्हेंटिलेटर, कोविड नाही तरी सुद्धा उपलब्ध नाही. ब्रिज कँडी पासून राजावाडी हॉस्पिटल पर्यंत, जे पासून सायन पर्यंत यादी दिली. हसले मला म्हटलं हे सगळं खोटं आहे. म्हटलं खोटं आहे तर मुख्यमंत्री आहेत, करा फोन, घ्या माहिती. ठीक आहे. सभागृहात मी मुद्दा मांडला. एक मिनिट याच्याशी संबंधित आहे. माझं म्हणणं एवढंच आहे, जर त्या मुद्द्याला गंभीरपणे घेतलं असतं ना तर मुंबईतले 11,000 मराठी लोक तडफडून मेले नसते. मराठी आठवतोय ना, मराठी आठवतोय ना, तो का आठवतोय? खिचडीत सुद्धा पैसे खाल्ले त्यांनी. ठीक आहे. मी अखिल चित्रेने मला शेवटचा प्रश्न विचारायचा, वेळेअभावी माफ करा. अखिलजी, मुख्यमंत्री सुद्धा सातत्याने म्हणतात मी 1,000 रुपये देतो, यांच्या भाषणात एक विकासाचं काम दाखवा असं म्हणतात. सांगण्यासारखं काही नाही म्हणून हा मुद्दा उत्तरच देतो, थेट तुमच्या प्रश्नाच्या वेळी वाचवतो. मुख्यमंत्री मराठी आहेत का? तर मराठी आहेत, पण ते असे मराठी आहेत जे वेगळ्या विदर्भासाठी आंदोलन करतात. हे त्यांच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मुंबई महानगरपालिका आहे ना, हे उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबई महानगरपालिका शिवसेनेची सत्ता यायच्या आधी आहे ना 600 करोड रुपयाच्या डेफिसिट मध्ये होती. ते 2022 पर्यंत 92,000च्या सरप्लस मध्ये आणली. 40,000 करोडचं बजेट त्याच्यामुळे झाला. मुंबई महानगरपालिकेला कोविड जे कार्य केलं ना, उद्धव ठाकरे साहेबांबद्दल कोविडचा प्रश्न निर्माण केला. कोविडच्या काळात आहे ना, उत्तर प्रदेशमध्ये डेड बॉड्या तरंगत होत्या गंगेत. हे कोणाचं पाप आहे? गुजरातमध्ये रस्त्यावरती अग्नी द्यावा लागत होते डेड बॉड्यांना, ते कोणाचं पाप आहे? आणि WHO आमची संस्था नाहीये, वर्ल्ड रेकग्नाइज्ड ऑर्गनायझेशन आहे, हेल्थ ऑर्गनायझेशन. त्या WHO मुंबई मॉडेलचं कौतुक केलं. मुंबई पूर्ण देशात सगळ्यात पहिलं, पंतप्रधान यांचे, पण देशात सगळ्यात पहिलं मॉलिक्युलर लॅब कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये, हे जर कोणी सेटअप केलं ना तर ते सेटअप सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं, ज्याच्यामुळे वेगवेगळे व्हायरस चेक करता आले. नाही माहिती ना तर ChatGPT आणि गुगलचा वापर करा. राम कदम साहेब मध्ये बोलू नका, तुमचा खोटा अजेंडा सेट करू नका. मुंबईसाठी काय केलं तर मुंबईमध्ये इकडे जर आपण मलबार हिलला गेला तर वॉकवे कोणी केला? आदित्य ठाकरे साहेबांच्या संकल्पने केलं. आपण इकडनं बाहेर गेला, मुंबई पब्लिक स्कूलमध्ये वेगवेगळे कोर्सेस शिकवले जातात. मुंबई पब्लिक स्कूलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ICSE बोर्ड करण्यात येतं. मुंबईचं पाणी सगळ्यात स्वस्त आहे, 3.5 रुपये प्रति 1000 लिटर. स्वस्त आणि मस्त पाणी. माफ करा, आज ठिणगी पडलेली आहे. निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये दोन्ही बाजूनी आपापली कामं केलेली सांगणं गरजेचंच आहे, सांगावीच लागतील, हिशेब द्यावा लागेल. आणि या सगळ्यामध्ये इथल्या मराठी माणसाच्या मनातल्या हुंकाराला सुद्धा स्पेस मिळते का हे पाहणं महत्वाचं आहे. कारण प्रश्न भावनेइतका भाकरीचा सुद्धा आहे आणि त्या भाकरीची सुद्धा गोष्ट केली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल. या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. पण